नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, कोणतेही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 13 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावरती कोणता दिवस साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक अवयव दान दिन किंवा दिवस. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. 13 ऑगस्ट रोजी 13 ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयवदान दिन किंवा दिवस असतो आणि जागतिक अवयवदान दिवस मृत्यूनंतर अवयवदानाचे महत्त्व आणि त्याच्या जीवनरक्षक परिणामांबाबत जनजागृती करतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त 13 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या व्यक्तींचा दिवसही असतो आणि या दिवशी डावखुऱ्या व्यक्तींचे गुण आणि त्यांच्या दैनंदिन अडचणींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न दुसरा. DRDOने नेत्र 2026चे राष्ट्रीय चर्चा सत्र कुठे आयोजित केलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेंगळुरू येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. DRDOने 11 ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरू येथे नेत्र 2026 या राष्ट्रीय चर्चा सत्राचं उद्घाटन केलं आणि हे चर्चासत्र इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर, डिजिटल ट्विन आणि मिशन क्रिटिकल सिस्टीम डिझाईन या विषयांवरती 2 दिवस चालणार आहे. आणि DRDOचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीमचे महासंचालक डॉक्टर BK दास यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हे चर्चासत्र असोसिएशन ऑफ ओल्ड क्रोज इंडिया चॅप्टरने तंत्रज्ञान भागीदारीच्या मदतीने आयोजित केलेलं आहे. आणि नेत्र 2026 मध्ये मुख्य लक्ष इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि त्याच्या संरक्षण प्रणाली कशा तयार कराव्यात यावरती केंद्रित होते. शेवटचा पॉइंट लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा, 11 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विषयावरील जनहित याचिकेवरती केंद्र व राज्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंमली पदार्थांच्या प्रकरणातील खटले जलद गतीने चालवण्यासाठी नोटीस पाठवलेले आहेत. पुढील त्याचे एक्सप्लेनेशन पहा. जनहित याचिका ही सार्वजनिक हितांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयात दाखल करता येणारी कायदेशीर यंत्रणा आहे आणि हिचा मुख्य उद्देश आहे वंचित, दुर्बल आणि न्याय मिळवण्यास अडचण असलेल्या लोकांना न्याय मिळवून देणे. ठीक आहे, आणि न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांनी 1976 मध्ये मुंबई कामगार सभा विरुद्ध अब्दुल भाई प्रकरणातून जनहित याचिकेच्या सुरुवातीच्या विकासाला हातभार लावलेला होता. आणि 11 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंमली पदार्थांच्या प्रकरणातील खटले जलद गतीने चालवण्यासाठी PIL वरती केंद्र व राज्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न चौथा. चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे 12 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 98व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. झू रोंगजी चीनचे 5वे पंतप्रधान होते आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी बीजिंगमध्ये 98व्या वर्षी त्यांचं निधन झालेले आहे. 17 मार्च 1998 ते 16 मार्च 2003 या काळामध्ये ते चीनचे पंतप्रधान होते. आणि झू रोंगजी 1993 ते 1995 दरम्यान चीनच्या पीपल्स
बँकेचे गव्हर्नर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1990च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये चीनमध्ये मोठ्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत आणि श्रद्धांजलीमध्ये राष्ट्रीय लोक काँग्रेसची स्थायी समिती, राज्य परिषद आणि चीनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय समितीचा सहभाग देखील होता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. अंडर 23 राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये वरिष्ठ महिला AP वैयक्तिक प्रकरणामध्ये भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे, असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, तनिष्का खत्री यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. अंडर 23 राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा नायजेरियामध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके जिंकलेत. त्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 2 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहेत. पहिल्या दिवशी भारताने तब्बल 17 पदके मिळवली. त्यामध्ये 4 सुवर्ण पदके होती. वरिष्ठ महिला AP प्रकरणामध्ये तनिष्का खत्रीने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि या प्रकारात खुशी दाभाडेंनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. सुवर्ण आणि रौप्य कोणाच्या नावावरती आहे. आणि प्रकार, पुरुष फॉईल प्रकारामध्ये तेजस पाटील यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे. या स्पर्धेत भारताने दुसऱ्या दिवशी एकूण 24 पदकांचा टप्पा गाठलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. कर्नाटक सरकारने 12 ऑगस्ट 2026 रोजी कोणते सार्वजनिक डेटा पोर्टल सुरू केलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, तथ्यकोश असं नाव आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटक सरकारने 12 ऑगस्ट 2026 रोजी बेंगळुरूमध्ये तथ्यकोश.in हे सार्वजनिक डेटा पोर्टल सुरू केलेलं आहे. हे पोर्टल पूर्णपणे खुले आणि गैरव्यावसायिक आहे, म्हणजेच सर्वांना मोफत डेटा मिळू शकेल इथून. आणि माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खरगे यांनी पोर्टलचं उद्घाटन केलंय आणि तथ्यकोश.in वरती 458 सार्वजनिक डेटा संग्रहांमधून 15 लाखांपेक्षा जास्त डेटा सेट एकत्र मिळतात. आणि या पोर्टलमुळे कोणत्याही संस्थेच्या वेगवेगळ्या डेटा प्रकरणातील माहिती शोधणं आणि समजून घेणं खूप सोपं होतं. संस्थेच्या विविध प्रणालीतील विखुरलेला डेटा इथे सुसंगतपणे आणि सुलभरित्या मिळतो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. फिच रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 6.4% राहू शकतो या वर्षासाठी असा अंदाज आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. फिच रेटिंग्सने 11 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या सार्वभौम पतमानांकन BBB वर स्थिर ठेवलेले आहे. हे एक प्रमाण आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि संस्था म्हणते की भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि विविध आव्हानांना तोंड देण्या इतकी सक्षम आहे. ठीक आहे. आणि फिचच्या अंदाजानुसार 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा GDP दर हा 6.4 राहील आणि अमेरिका-इराण संघर्षामुळे भारताच्या आर्थिक संभावनांना मोठा धोका कायमस्वरूपी होईल असं फिचला वाटत नाहीये. आणि BBB हे गुंतवणुकाच्या दृष्टीने सगळ्यात कमी स्तराचं पतनामांकन आहे असं फिचने नमूद केलेलं आहे. म्हणजे एकीकडे असंही म्हणतात आणि कमी स्तरावरचं पतनामांकन आहे, ही कॅटेगरी आपल्याला दिली आहे त्यांनी. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. रशियाने इतिहासामध्ये प्रथमच 2026 मध्ये कोणत्या देशाकडून पेट्रोल आयात केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आपल्या देशाकडून, भारताकडून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रशियाने 2026 मध्ये इतिहासात प्रथमच भारताकडून पेट्रोल आयात करण्यास सुरुवात केलेली आहे. भारताकडून रशियाला पाठवलेल्या पेट्रोलची पहिली प्रत्यक्ष खेप
ऑगस्ट 2026 मध्ये रशियात पोहोचली. रशियातील पेट्रोलची कमतरता युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रिफायनरीच्या कामकाजावरती झालेल्या परिणामांमुळे निर्माण झालेली आहे. आणि भारताकडून रशियाला पाठवलेली पेट्रोलची खेप गुजरातमधील वडिनार रिफायनरीतून रवाना झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारताकडून रशियाला गेलेली पेट्रोलची खेप इजिप्तमधील डॅमिएट्टा बंदरातून मार्गस्थ करण्यात आली, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9. वन हर्ब वन स्टँडर्ड उपक्रमासाठी सामंजस्य करार कोणत्या 2 संस्थांनी नूतनीकरण केलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय औषध कोष आयोग आणि भारतीय फार्माकोपिया आयोग या 2 संस्थांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. वन हर्ब वन स्टँडर्ड उपक्रमाचा उद्देश आहे पारंपरिक औषधांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता मजबूत करणे. आणि वन हब वन स्टँडर्ड उपक्रम भारतातील समृद्ध जैवविविधता आणि पारंपरिक औषधांचा वारसा जपण्यास मदत करते. या उपक्रमामुळे औषधी वनस्पती आणि पारंपरिक औषधांच्या गुणवत्तेसाठी भारताचे जागतिक मानक निश्चित करण्याचे स्थान मजबूत होण्यास मदत होणार आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी वन हब वन स्टँडर्ड उपक्रमाचं महत्त्व यावेळेस स्पष्ट केलं. आणि वन हब वन स्टँडर्ड उपक्रम भारताच्या पारंपरिक औषध वारशांसोबत जैवविविधतेच्या संरक्षणालाही प्रोत्साहन देते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. भारतीय रेल्वेने कवच आवृत्ती 4.0 कोणत्या विभागातील 660 मार्ग किलोमीटरसाठी मंजूर केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 660 मार्ग किलोमीटर इज्जतनगर विभाग यासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेच्या इज्जतनगर विभागातील 660 मार्ग किलोमीटरसाठी कवच आवृत्ती 4.0 मंजूर केलेली आहे. आणि कवच आवृत्ती 4.0च्या कामकाजासाठी अंदाजे 295 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. आणि भारतीय रेल्वेने सुरक्षा पायाभूत सुविधांना अधिक मजबूत करण्यासाठी याला मंजुरी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये लॉंग टर्म इव्हॉल्युशन कम्युनिकेशन बॅकबोनसह कवच पुरवण्याच्या व्यापक कामात करण्यात आलेला आहे. आणि कवच प्रणालीचा मुख्य उद्देश म्हणजे धोक्याच्या सिग्नल नंतर रेल्वे पुढे जाण्याच्या घटना आणि रेल्वेची टक्कर टाळण्यास मदत करणे असा असणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11. 2028 T20 विश्वचषक पात्रता मोहिमेसाठी पोर्तुगालचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोइसेस हेनरिक्स असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मोइसेस हेनरिक यांची 2028 T20 विश्वचषक पात्रता मोहिमेसाठी पोर्तुगालच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोर्तुगाल 2028 T20 विश्वचषक पात्रता प्रवास ICC पुरुष T20 विश्वचषक युरोप उपप्रादेशिक पात्रता स्पर्धेतून सुरू होत आहे. आणि पोर्तुगालची स्पर्धा फिनलंडमध्ये 14 ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आणि पोर्तुगालच्या गटामध्ये इस्रायल, जर्मनी, ग्रीस आणि झेकिया हे संघ असतील. आणि मोइसेस हेनरिकने ऑस्ट्रेलियासाठी 4 कसोट्या, 16 एकदिवसीय सामने आणि 24 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम हा कार्यक्रम कोणते मंत्रालय आयोजित करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वस्त्रोद्योग मंत्रालय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम हा कार्यक्रम भारतातील महिला विणकरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे करणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये 100पेक्षा जास्त महिला विणकर सहभागी होणार असून सहभागी महिला विणकर 6 हातमाग समूहांमधून येणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे
भारतातील हातमाग क्षेत्रातील महिलांचा गौरव करणं आणि सृजन कार्यक्रमातून महिला विणकरांच्या प्रेरणादायी प्रवासाला व्यासपीठ यामुळे मिळणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 13 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.